नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण तुम्हा सर्वांचे आपले एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गट व गड्ड पदभरतीबाबत एक नवीन प्रसिद्धीपत्रक मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आले आहे। तुम्ही या ठिकाणी डेटही चेक करू शकता, तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतं आहे। ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो, हे प्रसिद्धीपत्रक यामध्ये विषय काय, तर विषय विद्यार्थी मित्रांनो कागदपत्र तपासणीवर मित्रांनो यामध्ये विषय मांडलेला आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, ही सर्व माहिती मित्रांनो कशा प्रकारे झाली याची तुम्हाला माहिती या ठिकाणी दिली आहे। हे माहिती तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, तुम्ही वाचू शकता, कारण तुम्हाला हे प्रसिद्धीपत्रक मी डायरेक्ट आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करणार आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिली, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। त्या ठिकाणी तुम्हाला हे प्रसिद्धीपत्रक मिळणार आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डिटेलमध्ये संपूर्ण प्रसिद्धीपत्रक सुद्धा वाचू शकता। आता मेन मुद्दा काय सांगितलेला हेच तुम्हाला मी सांगणार आहे। सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचे, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर बघा, सदर प्राप्त आक्षेपांबाबत TCS कंपनीच्या समितीमार्फत कारवाई करण्यात येऊन ज्या पदांच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेल्या आक्षेप हरकत समितीमार्फत स्वीकृत झाले त्या पदांच्या अंतिम आन्सरकी म्हणजेच उत्तर तालिका संबंधित उमेदवारांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करण्यात येईल। म्हणजेच मित्रांनो, तुमच्या अंतिम आन्सर की कधी येणार हा तुम्हाला प्रश्न पडला आहे, तर ती आन्सर की ही मित्रांनो लवकरच तुम्हाला प्राप्त होणार आहे। जे काही आक्षेप येतील त्या आक्षेपांच्या ठिकाणी मित्रांनो निराकरण करून मित्रांनो फायनल जी काही अंतिम आन्सर की असेल ती तुम्हाला ठिकाणी तुमच्या लॉगिन आयडीवर तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार आहे, तुमच्या अकाउंटवर तुम्हाला दिली जाणार आहे। ठीक आहे, पुढे बघा, यापूर्वीच प्रसिद्धी केलेल्यानुसार आक्षेप निराकरणानंतर ज्या संवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाली त्या संवर्गासाठी नॉर्मलायझेशन सत्रानुसार अंतिम गुण निदान होईल व त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल। म्हणजेच काय मित्रांनो, तर तुमची आता सेकंड आन्सर की लागणार आहे, त्यानंतर तुमचं मित्रांनो नॉर्मलायझेशन होणार आहे। बघा, नॉर्मलायझेशन होईल आणि नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर मित्रांनो तुमची शेवटची मित्रांनो गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल, नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट। आता विद्यार्थी तलाठीची जाहीर झाली आहे, तुम्ही बघितलं असेल तलाठी पदभरतीमध्ये जो काही वाद सुरू आहे तशीच मित्रांनो तुमच्या ठिकाणी एक नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट जाहीर होईल। कशाची मित्रांनो, गट व गड्ड भरतीची। ठीक आहे, आता ही नॉर्मलायझेशन तुमची लिस्ट लागल्याच्या नंतर आता पुढील प्रक्रिया काय, त्यानंतर कार्यालयनिहाय मित्रांनो व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिद्ध करण्याची कारवाई होईल। म्हणजे मित्रांनो, हे नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट झाल्याच्या नंतर तुमची गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिद्ध होईल। आता विद्यार्थ्यांनो, निवड यादी प्रसिद्ध झाल्याच्या नंतर पुढे काय होणार आहे बघा, गुणवत्तेने निवड यादीत स्थान मिळवणाऱ्या सर्व संबंधित उमेदवारांना ह्याद्वारे आगाऊ सूचित करण्यात येते की त्यांनी कागदपत्रे तपासणीकरिता सोबतच्या तक्त्यातील शैक्षणिक अर्हतेची व इतर आवश्यक कागदपत्रे मूळ प्रतीसह साक्षांकित प्रती तयार करून ठेवाव्यात। म्हणजेच मित्रांनो काय, तर तुम्हाला मित्रांनो ओरिजिनल डॉक्युमेंट प्लसमध्ये मित्रांनो झेरॉक्सचे या ठिकाणी सेट करून ठेवायचे आहेत। आता कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला मी खाली सांगणार आहे। उमेदवारांची आवश्यकतेनुसार बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करण्यात येईल। हंगामी फवारणी कर्मचारी यांची केवळ शासन निकषानुसार देण्यात आलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। कागदपत्र तपासणी जिल्हा विभाग स्तरावर पडताळणी प्रक्रिया करण्यात येईल। ठीक आहे, पुढे बघा, उमेदवारांचा व शासनाचा अनावश्यक कालव्याप्य टाळण्यासाठी या आगाऊ सूचना सर्व उमेदवारांसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे। जाहिरातीमधील नमूद अटी व शर्ती तसेच प्रचलित शासन निर्णयाद्वारे सर्व उमेदवारांची कागदपत्र तपासणी व त्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल। ज्या उमेदवारांकडे खालील कागदपत्रांपैकी एखादे प्रमाणपत्र उदाहरणार्थ अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यांनी ₹100चा स्टॅम्प पेपरवर सुधारील कागदपत्रे नियुक्तीपासून 1 महिन्यात सादर करण्यात येईल, अन्यथा संबंधित उमेदवारांची नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल। तसेच सादर केलेले कोणतेही शैक्षणिक आरक्षण अनुभव कागदपत्र बोगस बनावट आढळून आल्यास झालेले नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल। आणि पुढे बघा, या आशयाचे प्रतिज्ञापत्र कागदपत्रे तपासणीवेळी उमेदवाराने सादर करायचे आहेत। कोणतेही शैक्षणिक जात किंवा अनुभव प्रमाणपत्र कोणत्याही स्तरावर खोटे किंवा बनावट आढळल्यास संबंधित नियुक्तीधारकाची सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल व शासन सेवेसाठी कायमचे अपात्र करून फौजदारी गुन्हा नोंदवण्यात येईल। म्हणजेच काय, जर तुम्ही कोणतेही खोटे डॉक्युमेंट घेऊन गेले, ते जर बनावट दिसले तर मित्रांनो तुम्ही जरी जॉईन झाला असाल तर तुमची नियुक्ती त्या ठिकाणी रद्द केली, तुम्हाला त्या ठिकाणी नोकरीवरून काढलं जाईल आणि विद्यार्थ्यांनो यापुढे तुम्हाला कोणत्याही शासन सेवेसाठी कायमचे मित्रांनो अपात्र ठरवले जाईल आणि तुमच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केला जाईल। म्हणजेच तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स न्यायचे आणि तेही मित्रांनो कायदेशीर व्यवस्थित बनवून न्यायचे, ना की कोणते बनावट किंवा खोटे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जावे लागणार नाही आहे। आता कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे याची त्यांनी मित्रांनो माहिती दिली आहे, म्हणजेच तुम्हाला आगाऊ सर्व डॉक्युमेंट तयार करून ठेवायचे असं त्यांनी सांगितलेलं आहे। बघा, कागदपत्र तपासणी, उमेदवाराचे नाव, पदनाव, अर्ज क्रमांक, बैठक, या ठिकाणी तुम्हाला प्रमाणपत्राचे नाव दिले जाईल, जन्मतारखेचे प्रमाणपत्र, सादर केलेले प्रमाणपत्र, ठीक आहे, जात प्रमाणपत्र, जातीचा तपशील, जात प्रवर्ग, नंतर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेलं आहे। हे डायरेक्ट तुम्हाला मी PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्व PDF वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे। ठीक आहे, यामध्ये तुम्ही बघून घ्या।
सर्व तुम्हाला डॉक्युमेंट पाहायला मिळतील। हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला रेडी करून ठेवायचे आता, म्हणजेच मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे। ओरिजिनल प्लसमध्ये मित्रांनो झेरॉक्स न्यायचे आहेत, ठीक आहे। तर हे सर्व PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्व PDF डाउनलोड करून घ्या आणि सर्व डॉक्युमेंट तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहे। तर मित्रांनो सर्व माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दिली, आनंदाची बातमी दिली आहे की तुमची पुढील प्रोसेस काय होणार आहे। सेकंड आन्सर की लागणार आहे, सेकंड आन्सर की लागल्याच्यानंतर तुमचे नॉर्मलायझेशन होणार आहे। नॉर्मलायझेशन झाल्याच्यानंतर तुमची नॉर्मलाइज स्कोर लिस्ट जाहीर होईल आणि नॉर्मलाइज स्कोर लिस्ट जाहीर झाल्याच्यानंतर जे पात्र उमेदवार असतील त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व प्रोसेस तुम्हाला मी सांगून दिली आहे। अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।